सुरक्षितता आणि स्वातंत्र्य खरंच आहे का? नक्कीच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आजची तरुण पिढी आपली संस्कृती विसरून, देवधर्म विसरून वाईट मार्गाकडे वळत आहे. नशेच्या आहारी जात आहे आणि म्हणूनच कळत न कळत त्यांच्या हातून वाईट कृत्य घडत आहे. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता तरीही रयत सुखी होती, कारण त्यावेळी माझा राजा शासन करीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हा करताना लोक विचार करत होते 10 वेळा, कारण त्यावेळी जर एखाद्या नराधमाने एखाद्या महिलेचा विनयभंग केला तर त्याचा चौरंग केला जात होता. आणि आजच्या आधुनिक काळात काही नराधम सर्रास गुन्हा करण्यास प्रवृत्त होतात, कारण त्यांना माहित आहे की आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी आपल्याला मृत्यूची शिक्षा होणार नाही. आज आम्ही संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आपणासमोर असा जबरदस्त विषय घेऊन आलेला आहोत की हा विषय बघताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतील, आपल्या अंगावर काटा उभा राहील. आणि हा विषय नक्कीच ह्याचा आपण विचार करायला भाग पडणार आहोत. प्रत्येक आई वडील आपल्या मुलींची काळजी घेणार आहोत. तर मित्रांनो, आता जी कथा आपणासमोर आम्ही सादर करणार आहोत त्या कथेचा कुठल्याही घटनेशी संबंध नाही. ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. चला तर मग कुठलीही वेळ न लावता रंगदेवता आणि रसिक माय बापांना विनम्र अभिवादन करून आम्ही संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आपणासमोर सादर करीत आहोत एक जबरदस्त कथा. हाँ क्या बोलती है कंपनी? हाँ उसमें है कि नहीं सब लोग इधर पे? क्या शॉट बंटा है और बंटा वाले याद है ना? हाँ फिर से आगे ले. हाँ क्या बोलती है कंपनी? कमाइले बहुत बनी, इनको लगा सारे बन रहे, अगले नजर बहुत बनी. आपस वाले मत कर, आई बात तुम कट्टर 37 70 17 तक पैसा. हाँ क्या बोलती है कंपनी? कमाइले बहुत बनी, इनको लगा सारे बन रहे, अगले नजर बहुत बनी. आपस वाले मत कर, आई बात तुम कट्टर 37 70 17 तक पैसा. खाना छोड़ दे बटन, पाए नल्ला मटन. क्या बोलते रतन? अनमोल की नहीं या कराओ, इधर भी जाओ लेकिन इधर मत मराओ. देश में रहने का के लिए पासपोर्ट वीजा कराओ. होश में सब सोच में कैसे आओ मेरे बंटा के कोच में. अंधेरे में लाला अपन बन के घूमे रोशने, अपना खाया हक से ना खाया किसका रोज के. है किधर है किधर? नाम क्या है तेरा? नरशा सरदार. नरशा कोच मोठी खंड्या होता. एक तिथे जे होता गेल्या वर्षी दिला ना, तिघ सालीने दिला. आता तो काय ना मला आहे हे दाते होता तच यारा ना है रे. जाओ खड़ा जाओ. तेरा नाम क्या है रे? सरदार. अंग्रेज की सिपाही नाम क्या है तेरा? सरदार. अरे सकल से तो टुका लगता है. कहीं किसका भी लेगा पड़ता है ना. कहीं जा रही है नहीं गेल का त्या मेहंदी गणं लावले का काय? मला फोटो ना घालून काढली हिरव्या गेलाय पीछे खड़ा रहो. और मेरा नाम क्या है रे? मेरा नाम क्या है? मेरा नाम
गुरु काही चालल्यात हा विजय गुरु काही चालल्यात आपला काय काम दिव्याने खाव्यास काम आहे हा यो पैसा ड्रेस घातलाय जिंकला तू हा एवढे हा पोलीस आहे ड्रेस आहे पोलीस आया हा पोलीस आया अरे ती पार्टीला बोल ना हे शेताला लगेच पोलीस फटकशान काय करायला लागलात काढा दोनचे लूज देतात काय बसवलं तुम्हाला ड्रेस काय सांगणं पैसा जगण्यात दोरले लोक घातला का खूप वास वाटते अरे पण मी काय आज तर 31 आहे ना मग आपला मांडा नाही का मांडा आपली वाढ क्या बात है अरे बाप रे बाप खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे हम 5 यार खूब जमेगा रंग जब हम भी बैठेंगे 5 यार आप और मैं और ये कब लावा ये कैसा रही कब लावा के या ना मातर पे दादा के या ना राजा माता के या अरे यार ये जाओ मेरे साल के नाम यो कहा है जा पैसा लाना नहीं था यहाँ काय करे बे 200 करेंगे नहीं ना काय अहे वाटतं मला मी स्वर्गात आलोय न स्वर्गात मला कोण कोण दिसतं अंगण मला नुसती लंबा रंबा दिसतोय नट नेनका हाय ना काही ना काय दिसतात हे कोबऱ्यां कुत्री हाय लागसी उर्वशी कोबडा काय काय दिसतं बघ ना मला हा एक नंबर मजा आली भाई अरे तो मला पण परत आल्यासारखं वाटतं रे पण मला नाही कोण दिसत ती रंबा ती उर्वशी आणि ती नेनका मला फक्त माझी जानू दिसते माझी सीटू आय लव्ह यू जानू पहिला तुला तू कशी जानू दुखते मला काय माघार शिकवलं बघा बाबा दिसतंय 1 वर्ष झालं आमच्या प्रेमाला पण आठवडा झाला तू मला नाही फोन करत ना मेसेज करत याला 1 वर्ष झाला हा मेसेज आठवडा झाला फोन न करी मग माघार तर 10 मिनिटात फोन करते नुसते आहे गेले लागे जेला का या खाला का त्या खाला का काय घेतात तळला याकडे मिठा घेता आलं मसाला आज मी तुला मी तुला फोन करणार बिंदास फोन कर बिंदास फोन कर थोडं झाला फोन का नाही करत मला तुझ्याशी काहीच रिलेशन ठेवायचं नाही तुझा मला कॉल आलाच पाहिजे नाही काय रिलेशन तू जे मला जॉबचं खोटं सांगितलंस आणि जे तू तुझ्या मित्रांसोबत करतोस ते मलाच नाही पूर्ण गावाला माहिती आहे पूर्ण गावाला पण आम्ही तर वाढीत बसतो पूर्ण गावाला कसं काय नाही ते काय मला माहिती नाही मला तुझा फोन आलाच नाही पाहिजे आणि आपण इथेच थांबूया इथेच आहे ठीक आहे तुला थांबवायचं आहे ना थांबव पण तुझे काही व्हिडिओ आहेत आणि ते काही फोटो आहेत आणि तू मला केलेले मेसेज आहेत ना हे पूर्ण गावाला दाखवेन आणि तुझी इज्जत काढून टाकेन अरे हेच तर कारण आहे ठीक आहे तुझी लायकी तू आणि माझी लायकी दाखवतो उद्या दाखवतो तुला माझी लायकी काय बघ तू ठीक आहे तुला सोबत राहायचंच आहे ना मग आपण एक काम करू आपण लग्न करूया म्हणजे या गावातून पण लांब निघून जाऊ आणि तू तुझ्या मित्रांपासून पण लांब होऊन जाईल
लग्न आणि मी अगं चल लग्न बिग्न मला नाही जात मला फक्त माझी दारू माझे मित्र आणि माझी तू बाकी मला लग्न बिग्न जमणार नाही बाबा जमणार नाही बाबा दर्शन असं करू नको साई. अगं हॅलो चल ठेव बस काय ते लग्न बिग्न काय म्हणतात मी बस अरे भाई काय झालं यार नुसतं लग्न डोक्याला व्या आईला लग्न मग काय लगीन करून पुंसा बरा झाला लगीन करून तेव्हा काय पडली लावू लगीन करून आमचं 3 मित्र आहेत आम्ही पिया बोलू ना ते जे प्रवास केलं ना डायरेक्ट कड्याच लागलं त्याला लगीन पिगी आपली कामाला ती काय बोलतो हॅलो काय सालाय तुमचा दोघांचा काय सालाय ना आणि काय 2 वया पाठवून निवडावं लागलं का काय चला भैया हे गाणं लाव. जीव झाला या रात्रीचा रात रात जागल उरतीस भरा तुझ्या पिसा रात रात जागल उरतीस भरा तुझ्या फिरक माग मागन जादू नंतर लिकुनी फिरतीचा हाय तुम्हाला चावला तुझ्या फिरतीचा हाय तुम्हाला चावला यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया ऐसे बेवजह का सहारा है तो ये दिल तुम्हारे प्यार का मराना है तुम्हारे प्यार का मराना है हॅलो दर्शन अरे भाई यार तुलाच बघित गेली यार काय बोलतो कालच्या पार्टीला मजा आली भाई अरे जाम मजा आली ती विचारली का अरे हा पण यार डोकं जाम दुखतो मला तर मिठ्ठ्यानं मारला ना काय बोलतो मिठ्ठ्या मारायला उतरतच होती ऐकून काय केलं काय केलं त्यामध्ये भिजावला मसाला केला तिला वाटला दिवसांना बरं या कांची करायला काय यार अरे पण तुझा पार्टी द्या अरे तुला वाढीत आपल्या पण माझं जाम डोकं खाल्लंय रे नुसतं लग्नावर लग्न फोनवर फोन मेसेज लग्न कर इथे जाऊ तिथे जाऊ मी फार डोकं दुखतो माझं मी चाललो घरी अरे यार माझ्या होता हिस्सा काय बोलतो काल काल भेटवा गेल तू ना त्यांच्या बापालाच मिळलो त्यांच्या बाण गदेडान मग बापाला सांगितला मग काय केलं ना काय केलं नुसता गोष्ट घेईन जाम गोष्ट घे काय बोलतो हा त्याला हे वाटलं की ऑलिम्पिक मध्ये याला काय पदक मिळलं आहे हा वाटलं त्याला त्याला गोष्ट आहे ना का अशी का काम करीन तर बापा जाम मारला जाम लगडीला त्या नक्का अख्खा अंगमा दुखता हे मारलाय मग काय मला मारत चालेल पण मग कॅटरीना नाही मारलं पाहिजे एक काम करतोय तिला फोन करतोय ठीक आहे मी जातो हॅलो हॅलो बाबू बोल ना बाबू प्रत्येक तू बरा आहे का नाही तू टेन्शन ना घेऊ मला तुझी विश्वास लोक काय बोलतात पण त्यावरती मला काय नाही तू पप्पा तुला काय बोलला नाही ना तू पप्पा मला काही न बोलला ना बाबू मला काही बोलला पप्पा मला हे मारला की पाठी नुसती डिझाईन मला की पाठी नाक काढला छातीवरती नाणे टाकायला पप्पा मला मारला मी आहे सातव्या मजल्यावर जीव द्या गेलो एक पायशी घेरते आणि एक पाय टाकाना मी जीव द्या गेलो
तू पप्पा पण लक्ष नका देऊ हावून जातो तुला प्रतीक काय करायचं त्यांच्या पोरांबरोबर त्याची काय बोलत होती तुझं नाव खराब झालं का नाही माझा नाव एवढा खराब झालाय एवढा नाव खराब झालाय आता पै येऊ म्हणा बटर बटर एवढा नाव खराब झालाय माझा. अरे तुला आर्यनचं काय दिलं दिला का मुली पाठी जरा खालची मला गाडीत नेऊन काय नाही दिला हा नाही ना प्रतीक तू टेन्शन नका घेऊ मला तुझी विश्वास आहे मला जाम टेन्शन आलाय मला काय करू मी बच्चा बोलते आलं तरी बाबा कोण वेळा झाली बघितले मला काय टेन्शन आलाय पण मला तू ओढ्या नाही ना प्रतीक तू लावू नका आता पोरामध्ये आता परत फिरू नका पोरांच्या मध्ये फिरलो तर मी तर फाटून जावं पोरांच्या मध्ये फिरलो तर आयुष्याला बरोबर का फिरू मला सगळं नाचीन मला म्हणजे नाचा तुला आर्यनचं काय दिलं नाही मला प्लीज तू काय खाल्लं नाही मी अटीने आणते नाही मी जेवण होडला मी 40 जेवायच नाही मिळाली मला गुलफुटांच्या चटणी लोक कवडा पावसा वास येते नुसता लागेल निमरा प्रतीक जेवण प्लीज माखाची प्लीज प्रतीक प्लीज आणखी तो आणखी तर एक घा खाते घे एक घा प्रतीक नवरू नका चल बाय चल बाय 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 कैसी अख्खा आधी फोन कर जाय केल्या ह्यासाठी मागे लागलाय तू ती मागे लागणार तर मेल्या मला काय घेऊन आईला पिये हे भर पे गया अरे कच्चा बर ए भांडा हो का भांडू कच्चा बर अख्खा कच्चा बर होती तर कट्ट असला बर नाही ये जाम सशक्त जाम मजा आली जाम एन्जॉय केला परत लग्न मी जाम कंटाळलाय रे पण आज मी तुला फोन करणार मी आज तुझ्यासोबत फायनल ब्रेकअप करणार हे भाई ना बरं आम्हाला उडाला इलाय हिला आमचे नशिबंत हे जे तू बसला बरं आम्हाला अरे बस मी आज ब्रेकअप करणार एक नंबर मालाय हे मला आवडतोय तू ठीक आहे आज मी तिला फोन करतो आणि बोलावतो आणि ती नक्की येणार तिला माझी गरज आहे तिला लग्न करण्यासाठी बोलवतो मी तिला मेसेज करतो काय चल तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना मग ये स्टॉप वर आपण जाऊ इथून बघ केला मेसेज बघ तिचा रिप्लाय पण तिला गरज आहे माझी गरज बघ मेसेज वाचतो तिचा मेसेज वाचतो तिचा थँक्यू मला पण हेच पाहिजे होतं आणि ती येते बोलते चल जाऊ आपण लग्न करू चलो चल
कुठे जायचं? तूच मेसेज केला लग्न करायचंय आपल्याला निघून जायचंय. लग्न आणि तुझ्यासोबत? अरे मी लग्नासाठी नाही बोलावलं तुला, मी बोलावलं त्याच्यासाठी. लग्न करायला चाललेली माझ्यासोबत. आता सर्व माझी काही दिवसात राहिली नाही. आता माझ्याकडे दोनच पर्याय, एक तर तू माझ्याशी लग्न कर किंवा मी स्वतःला संपवून टाकते. मी आणि तुझ्यासोबत लग्न? अगं तुझी इज्जत गेल्या इथे, माझी इज्जत या गावात बाकी आहे. आणि मी तुझ्याशी लग्न करू आणि या गावात फिरून ना माझी इज्जत घालू? चल तिथे, चल. उसवला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही. भेगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाना जाळे. बळदे झुंजायाला रुपेची ढाल दे, नवी ती पंच प्राण जीवाऱ्यात ताल दे. तर पदाराळ देवा जळाला शिवार नाही धीर साडला. खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा. खेळ मांडला चार जण माणसं होते, राक्षस होते. ओ ताई, बघितलं ना तुम्ही? दादा तुम्ही मग का नाही वाचवलं? या सर्वांसमोर चार नराधमाने मला जिवंतपणे नरकात पाठवलं आणि सर्वजण बघत राहिला. महाराज बोला ना, कुठे गेलं तुमचं शासन? कुठे गेली तुमची शिकवण? हा कुठला स्वराज्य जिथे सर्वांसमोर चार मुलं मुलीला मारून टाकतात आणि कोणीच काहीच बोलत नाही? आता काहीच होणार नाही, कारण हे लोक फक्त कॅन्डल मार्च करणार आणि प्रोटेस्ट करणार, पण मला न्याय मिळणार नाही. आता सर्व संपलं. माझ्याकडे एकच पर्याय, मी स्वतःला संपवून टाकते. थांबले की विसरलीस तुझा जन्म कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मातीत झालाय? तुझा जन्म कोणत्या ऐऱ्या गैऱ्या ठिकाणी झाला नाही, तर तुझा जन्म ह्या भारत भूमीत आणि महाराष्ट्राच्या कुशीत झाला. तू माझी लेक आहे,
शुभाची लेक आहे, शुभाची लेक आहे. हे विसरू नकोस, हे विसरू नकोस. अडचणींवर मात करणारे मराठी असतात. या मराठ्यांची तू लेक आहेस. बोलेन पण वागणार नाही हे तो तुला माहीतच असेल. ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी या मातीत सत्ता होती ती निजामशाही आणि आदिलशाहीची. त्या काळात गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित नव्हती. आणि ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या जवळ काहीच नव्हते. आऊसाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली. राजे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचे आहे. आई साहेबांनी सक्तीची अजून एक आम्हाला शिकवण दिली की राजे तुम्हाला बाया नाचवणारा राजा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. आई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 750 वर्षांचा हा अंधार आणि अत्याचार दूर केला आणि माझ्या या रयतेसाठी स्वराज्याचं स्थापन करून दिलं. पण या आजच्या काळात माझ्या या माय भगिनी सुरक्षित नाहीयेत. कारण आपल्या समाजातील हे मातलेले कुत्रे, लांडगे, कपाळ करंटी त्यांच्यावर राक्षसी कृत्य करतात. पण त्यांच्या या राक्षसी कृत्याला बळी न जाता आता सूड घेण्याची वेळ जवळ आली आहे. आई जगदंबेचं कुंकवाचं बळ प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे. मग काय विचार करतेस? हे महिषासुर मर्दिनीचे रूप, हो काळी, हो दुर्गा आणि हो चंडिका आणि वध करता उन्मत्त झालेल्या पापी दृष्ट कोणी पराधमाचा. आणि हा दुखी होऊ नकोस. आनंदाने जगायला शिक. विजू नको, पेटायला शिक. आई भवानीचा आशीर्वाद तुझ्याकडे असेल. आणि लक्षात ठेव, फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे टोचतील. हे काटे सहन करायला शिक. कारण की काट्यांना फक्त टोचणं माहित असतं पण त्यांना वेदना कळत नाही. हे लेकी, तुला तुझे पाय आता घट्ट करावे लागतील आणि उद्वत्त झालेल्या नराधमाचा तुम्हाला नाश करण्यासाठी तू सज्ज केले पाहिजे. आणि लक्षात ठेव, वाट बघू नकोस ह्या गोष्टीची. हे हातामध्ये लखलखती तलवार, डोळ्यात आग, चातुर्यता आणि कर्व त्या नराधमाचा. आई भवानी तुला उदंड शक्ती दे. जगदंब.
शाबास पोरी शाबास. खरं तर तुला शाबास म्हणायचा अधिकार आम्ही कधीच गमावलेला आहे. आणि तुझी क्षमा मागायची तर तुझ्या नजरेला नजर द्यायची हिंमतच राहिली नाही. ज्यावेळी तुझ्यावर हा प्रसंग घडला त्यावेळी त्या अन्यायाची चीड मस्तकात जाऊन आम्ही जे करायला हवं होतं ते तू केलंस. शाबास पोरी शाबास. द्रोणाचार्यानं आपल्या पुत्र अश्वत्थाम्याच्या मृत्यूची अफवा ऐकली आणि सर्व शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं. आमचं सुद्धा तेच झालं. जेव्हा जेव्हा एखाद्या मुलीवर अतिप्रसंग होतो, बलात्कार होतो, तेव्हा त्या अन्यायाची चीड मस्तकात जाता आई बाबांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. आणि मग तिला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्याच पुराव्याचे केस आम्ही कोर्टात लढत राहतो. तिच्या आई बाबा काका मामा सगळेजण कोर्टात फेऱ्या मारत असतात. तिचे मित्र मैत्रिणी फेसबुक इन्स्टावरती निषेधाचे संदेश पाठवत असतात. आणि मग एखाद्या वेळेला मोर्चाही निघतो 1.5 रुपयाच्या त्या मेणबत्त्यांचा स्मारकाकडे. त्याने त्याला न्याय मिळतो का? पण पोरी तू जे केलंस ना ते आम्हाला कधीच डोक्यात आलं नव्हतं. आमच्या सगळ्यांच्या वांजोटा नसला तुझ्यातल्या पराक्रमाला काय जन्म देणार. लाज वाटते आम्हाला आमच्या नाकर्तेपणाची, लाज वाटते आम्हाला आमच्या नालायकपणाची, लाज वाटते. नाही बाबा, मी थकून गेले होते. एक एक पाऊल हळूहळू आत्महत्येकडे जात होते. पोरी हाताची घडी आणि तोंडावर बोट हे कल्चर आता थांबायला पाहिजे. एक छोटीशी कट्यार हातात घेतली तर तुने एका दिवसात तुझ्या हक्काचा न्याय पदरात पाडून घेतला. विचार करा, महाराजांची अख्खी समशेर घ्याल तर या नराधमांचा आवाज सुद्धा येणार नाही. संविधानाने आपल्याला एका हातात लेखणी दिलाय, शिक्षणाचा अधिकार दिलाय, दुसऱ्या हाताने वज्रमोट अशी करा की कोण्या नराधमाचा तुमच्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहणार नाही. आणि आई बाबा तळ हाताच्या फोडासारखं आपल्या पोरीला जपत असतं, मोठं करत असतं. आणि तुम्ही वयात आल्यावर या नाक्यावरच्या टवाळ नशाबाज मुलांची तुम्ही प्रेम करता. आमच्या आई वडिलांचं दुःख तुम्हाला काय करणार? तुम्ही लाख सांगाल मेरा अली पैसा नाहीये, मेरा अब्दुल पैसा नाहीये, पण चला तोच अब्दुल तोच सलीम तुम्हाला वर्ष 2 वर्ष नाचवतो, खेळवतो आणि मग कंटाळा आला की सोडून देतो. त्या वसईच्या श्रद्धा वालकरचे 35 तुकडे करून दिल्लीमध्ये फेकून दिले होते. उरणच्या यशस्वीचं एकतर्फी प्रेमातून भर चौकात धारदार रस्त्याने भोसकलं होतं. कोणावर ऍसिड हल्ला होतो आणि आता तर मुरब्यामध्ये दगडाने खेचून खाडीत बुडवून मारला गेलाय. लाज वाटते आम्हाला, लाज वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आता शासन राहिलं नाही की ते अपराध केलेला चौरंग करतात. आणि आमच्या मुलीचे बलात्काराचे साक्षीचे पुरावे आमच्याकडून 10 वेळा घेऊन पण आमच्या आरोपीला सजा होईल की नाही याची शाश्वती नसते. आणि मग तो श्रीमंत बापाचा पोर असेल तर त्याला तुरुंगात सुद्धा बिर्याणी मिळते. वशिलाने तो सुटतो आणि दुसऱ्या मुलींचं पण आयुष्य बर्बाद करतो. आणि हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. कोर्टाने न्याय द्यायलाच पाहिजे. आणि कोर्टाने जर विलंब केला असेल तर माझ्या पोरीने केलेलं कृत्य हे 100% बरोबर आहे. मी जे केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन केलं आणि त्याचा मला थोडाही पश्चाताप नाहीये, कारण मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र कन्या आहे. काल परवा आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. प्रश्न पडतो की आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालंय का? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. आपण गरिबीतून मुक्त झालोय का? आपण लाचारीतून मुक्त झालोय का? आपण नशेतून मुक्त झालोय का? जर नशामुक्त भारत झाला नाही तर पण स्वतंत्र अधोरेखित कुठे करायचं?
नशामुक्त. काल परवा मी जेटीकडून येत होतो त्या तिवडामध्ये अशीच 10-12 पोरं चरस कांझा ओढत होती. मी म्हंटल आमचा नाही कोण, म्हणून मी लक्ष दिलं नाही. उलट माझाच रस्ता बदलला आणि याच माणसांनी, याच नशाबाद तरुणांनी आमच्या कुटुंबाला उघड्यावर आणलं. तर त्याच वेळेला एक चपराक दिली असती, मी काय तुम्ही काय कुणीही काय, ती चपराक दिली असती तर कुठेतरी ते थांबलं असतं, कुठेतरी ते थांबलं असतं आणि ते आपल्याला थांबवायलाच पाहिजे. ऐन तरुण्यातली ही पोरं चरस, गांजा, सिगरेट, गुटखा ओढून 30-40 मध्ये मरत तरी आहेत, नाहीतर दशेच्या अंमल्याखाली कोणाला तरी मारत तर आहेत. आणि हे जर थांबलं नाही तर आपल्याला भारत माता कधीही क्षमा करणार नाही. आणि म्हणूनच नशामुक्त मुर्बे झालाच पाहिजे, नशामुक्त मुर्बे झालाच पाहिजे आणि नशामुक्त भारत झालाच पाहिजे. पुरी तू जे केलंस त्याला मला खूप आभार आहे, मला आनंद आहे, मला गर्व आहे. चिड़ैया अन्नी सी चिड़िया अंगना मिलवा जा रे, कोई चिड़ैया अन्नी सी चिड़िया अंगना में फिरवा जा रे. अंधिया है घर और लोग किरणों के दिन के हम